अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडलेल्या, 18 विश्व दारिद्र्य उराशी असणाऱ्या अशा हरिजन गिरिजन, अडलेल्या नडलेल्या आणि वर्णव्यवस्थेच्या चौकटीत पिळलेल्या दीनदलितांचा ज्या महान पुरुषाने उद्धार केला, ज्या समाजात स्त्री म्हणजे चूल आणि मूल, स्त्री म्हणजे अबला असे समजले जात होते, अशा समाजात अज्ञानाच्या अंधकारात अडकलेल्या अनिष्ट रूढ परंपरांच्या साखळदंडात झकळलेल्या स्त्रियांना ज्ञानाच्या तेजाने त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारे महापुरुष, थोर समाज सुधारक म्हणजे क्रांतीसूर्य महात्मा फुले होत. छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधी स्थळ शोधून महाराजांना आणि त्यांच्या महान कार्याला पुन्हा लोकमानसात आणणारे शिवजयंतीचे जनक म्हणजे महात्मा फुले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्यांचा उल्लेख सामाजिक क्रांतिकारक असा केला ते म्हणजे महात्मा फुले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना आपले गुरु मानले ते म्हणजे महात्मा फुले. त्यांच्याविषयी मी एवढेच म्हणेन की स्त्री शिक्षणाचे शिल्पकार जे बनले दीनदुबळ्यांचा आधार, स्त्री शिक्षणाचे शिल्पकार जे बनले दीनदुबळ्यांचा आधार, अशा क्रांतीसूर्य महात्मा फुलेंना करतो मी वंदन त्रिवार, करतो मी वंदन त्रिवार. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत.